Welcome student. Today we will learn about the topic aldehydes, ketones and carboxylic acid. In this topic we will learn the preparation of aldehydes. Preparation of aldehydes. याच्या अगोदरच्या पिरियडला किंवा आपण व्हिडिओमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन्स हे पाहिलेलं आहे. आता यामध्येच त्यामधील काही रिॲक्शन राहिलेले जे आहेत मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्स ती रिॲक्शन पाहणार आहोत आणि नंतर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड या रिॲक्शन पाहणार आहोत. आता यामध्ये एक रिॲक्शन आहे ना, यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्स फ्रॉम ईस्टर. प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्स फ्रॉम ईस्टर. आता ईस्टरचा फंक्शनल ग्रुप तुम्हाला माहित आहे. काय फंक्शनल ग्रुप आहे ईस्टर? ईस्टर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ आर हा ईस्टरचा फंक्शनल ग्रुप आहे. बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ आर हा ईस्टरचा फंक्शनल ग्रुप आहे. आणि या ईस्टर पासून या ठिकाणी करस्पॉन्डिंग अल्डेहाइड फॉर्म होते. पहा ते कसं होतं ते पहा. यामध्ये ईस्टर आर सी डबल बॉन्ड ओ आर which one reacts with diisobutyl aluminum hydride. Diisobutyl aluminum hydride in presence of acid. Hydrolysis in presence of acid to gives corresponding aldehyde. आता ऍक्च्युअली ही रिॲक्शन जे आहे ते दोन स्टेप मध्ये रिॲक्शन आहे, परंतु आपल्याला जे दिलेले आहे हे सिंगल स्टेप मध्ये रिॲक्शन होते. म्हणजे पहिल्यांदा ही रिॲक्शन जी आहे ईस्टरचे त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग हायड्रोजनेशन होते किंवा रिडक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड मार्फत, आणि नंतर त्या प्रोडक्टचं ऍसिड हायड्रोलिसिस होते आणि ऍसिड हायड्रोलिसिस होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अल्डेहाइड फॉर्म होते. पहा अल्डेहाइड when the ester which on reacts with diisobutyl aluminum hydride undergo acid hydrolysis to give corresponding aldehyde. Methods of preparation of aldehydes from ester. ester पासून अल्डेहाइड फॉर्म होत असताना हे ऍक्च्युअल दोन स्टेप मध्ये रिॲक्शन होती, परंतु आपल्याला ही रिॲक्शन ही सिंगल स्टेप मध्ये दिलेली आहे. यामध्ये पहिल्या स्टेप मध्ये डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड बरोबर रिॲक्शन होती आणि नंतर त्याचं ऍसिड हायड्रोलिसिस होतं आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अल्डेहाइड फॉर्म होतो. आता ही रिॲक्शन सुद्धा रिॲक्शन बॅलन्स करून दिलेली नाही पुस्तकामध्ये. इथं जशी रिॲक्शन आहे किंवा पुस्तकामध्ये जशी रिॲक्शन आहे त्या पद्धतीने रिॲक्शन आपण लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रोडक्ट लिहायचं आहे. आता बरेच वेळा कसं असतंय बा, मुलं काय करतील तिथं बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतील आणि प्रोडक्ट लिहितील म्हणजे आर सी. आता इथं हायड्रोजन आहे परंतु इथं हायड्रोजन नाही. तो हायड्रोजन कुठला आला तर या ठिकाणी इन प्रेझेन्स ऑफ डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड त्या ठिकाणचा हायड्रोजन येतो आणि त्या ठिकाणी मायनर प्रोडक्ट परत अल्कोहोल लिहिण्याचा प्रयत्न करते. मुलं अल्कोहोल लिहिण्याचा मायनर प्रोडक्ट लिहिण्याचा प्रयत्न करते, परंतु तसं लिहायचं नाही. जसे पुस्तकामध्ये रिॲक्शन आहे त्या पद्धतीनं आपण परीक्षेमध्ये सुद्धा लिहायचे आहे. म्हणजे ईस्टर which on reacts with diisobutyl aluminum hydride undergo acid hydrolysis to give corresponding aldehyde. ओके, आता आपण एक्झाम्पल घेऊया. आर म्हणजे मिथिल ग्रुप घेऊया. आर म्हणजे आपण मिथिल ग्रुप घेऊया. आता हा आर म्हणजे मिथिल ग्रुप घेतला आणि हा आर सुद्धा मिथिल ग्रुप घेतला. हा द्यायचा आता हा आर सेम असेल किंवा डिफरंट असेल. हे ईस्टर कुठलं ईस्टर आलं? मिथिल ॲसिटेट. ईस्टर जे आहे हे मिथिल ॲसिटेट which on reacts with diisobutyl aluminum hydride undergo acid hydrolysis to gives. आता इथं आर म्हणजे काय घेतलं आपण? मिथिल घेतलंय. म्हणजे या ठिकाणी आर म्हणजे हा मिथिल येईल आणि मिथिल जर आला तर इथं अल्डेहाइड कुठलं येईल? असिटाल्डिहाइड. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्स फ्रॉम ईस्टर. आपण एक्झाम्पल दिले, पुस्तकामध्ये एक्झाम्पल दिलेलं नाही, तिथं फक्त जनरल रिॲक्शन दिलेले आहे, परंतु आपण तुम्हाला समजण्यासाठी जनरल एक्झाम्पल घेतोय आपण. यामध्ये मिथिल ॲसिटेट which on reacts with diisobutyl aluminum hydride undergo acid hydrolysis to gives acetaldehyde. ओके,
आता R म्हणजे आपण इथिल ग्रुप घेऊया, हा मिथिल आहे असा ठेवूया, फक्त हा मिथिल जो आहे मिथिलच्या ऐवजी इथिल घेऊया, मिथिलच्या ऐवजी इथिल, म्हणजे हे इस्टर कुठलं झालं, मिथिल एसिटेटच्या ऐवजी मिथिल प्रोपियोनेट, मिथिल प्रोपियोनेट, मिथिल प्रोपियोनेट which on reacts with diisobutyl aluminum hydride undergo acid hydrolysis to give, आता इथं मिथिलचा ऐवजी इथिल झाला, म्हणजे इथं सुद्धा मिथिलच्या ऐवजी इथिल होईल, C2H5CHO, प्रोपिनॉल्डिहाइड, एसिटाल्डिहाइडच्या ऐवजी प्रोपिनॉल्डिहाइड किंवा प्रोपेनॉल्डिहाइड किंवा प्रोपेनॉल्डिहाइड किंवा प्रोपेनॉल हे आययुपीएसी आहे, ठीक आहे. when methyl propionate which on reacts with diisobutyl aluminum hydride undergo acid hydrolysis to gives propionaldehyde, methods of preparation of aldehydes from esters. ओके, आता आपण पुढची रिएक्शन पाहूया. आता पुढची रिएक्शन मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम ईस्टर, कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम ईस्टर. आता वरती आपण पाहिले पहा मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम ईस्टर. आता इथं मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम ईस्टर. आता यामध्ये पहा ईस्टरचं हायड्रोलिसिस केलं तर त्या ठिकाणी ऍसिड आणि अल्कोहोल तयार होत असते. आता हायड्रोलिसिस म्हणजे काय की त्या ईस्टरची रिएक्शन वॉटर बरोबर केली आणि इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ऍसिड, तर त्या ठिकाणी ऍसिड आणि अल्कोहोल तयार होत असते. आणि तीच रिएक्शन जर रिव्हर्स केली इन प्रेझेन्स ऑफ डिहायड्रेटिंग एजंट लाईक कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, तर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग ईस्टर फॉर्म होत असते. ती रिएक्शन पाहता यामध्ये ईस्टर which on hydrolysis in presence of dilute H2SO4 to gives corresponding acid or carboxylic acid plus alcohol म्हणजे ईस्टरचं हायड्रोलिसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ऍसिड, तर त्या ठिकाणी प्रोडक्ट हा कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो, ठीक आहे. आता यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. हा आपण मिथिल ग्रुप घेऊया, CH3 मिथिल ग्रुप घेतला, हा R सुद्धा मिथिल ग्रुप घेतला. हे कुठले इस्टर झालं, मिथिल ऍसिटेट ईस्टर लाईक मिथिल ऍसिटेट which on hydrolysis in presence of dilute acid like dilute H2SO4 to gives, हे दोन्ही R हे मिथिलला घेतलेले आहे, म्हणून या ठिकाणी ऍसिड जे आहे ऍसिड CH3COOH ऍसिटिक ऍसिड प्लस हा R हा मिथिल ग्रुपच घेतलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी अल्कोहोल लाईक मिथिल अल्कोहोल. when ester like methyl acetate which on hydrolysis in presence of dilute acid to gives corresponding acid like acetic acid and methyl alcohol. when ester like methyl acetate which on hydrolysis in presence of dilute acid to gives corresponding acid like acetic acid plus methyl alcohol. ओके, आता आपण एक R चेंज करूया. इथं जर समजा इथिल ग्रुप घेतला आपण, इथिल ग्रुप याला आपण इथिल ऍसिटेट म्हणतो. इथिल ऍसिटेट which on hydrolysis in presence of dilute acid like dilute HCl or H2SO4 to gives corresponding मेजर प्रोडक्ट तोच आहे ऍसिटिक ऍसिड, फक्त मायनर प्रोडक्ट जो आहे तो मायनर प्रोडक्ट हा वेगळा आहे आणि मायनर प्रोडक्ट इथं C2H आली आहे, C2H5. हे C2H5 ला आपण इथिल अल्कोहोल असं म्हणतो, इथिल अल्कोहोल. when ethyl acetate which on hydrolysis in presence of dilute H2SO4 to gives acetic acid plus ethyl alcohol, acetic acid plus ethyl alcohol. म्हणजे मेजर प्रोडक्ट सेमच आहे, फक्त मायनर प्रोडक्ट हा चेंज झालेला आहे. ओके,
आता समजा हा अल्किल ग्रुप चेंज केला आपण, मिथिलच्या ऐवजी इथं इथिल घेतलं, C2H5 घेतलं, मिथिलच्या ऐवजी इथिल घेतलं, त्याला आपण इथिल प्रोप्युनेट म्हणतो. 3 कार्बन ॲटम आहेत, 2 आणि 3 कार्बन म्हणजे प्रोपेन, त्याच्यावरून प्रोप्युनेट, इथिल प्रोप्युनेट. इथिल प्रोप्युनेट which on reacts with or which on hydrolysis in presence of dilute acid to gives. आता इथं मिथिलचं इथिल केलंय म्हणजे इथं मिथिलचं इथिल होईल, मिथिलचं इथिल. आणि या ठिकाणी ऍसिड जे आहे, ऍसिड हे प्रोपेनिक ऍसिड, प्रोपेनिक ऍसिड किंवा प्रोप्युनिक, प्रोपेनिक ऍसिड, प्रोपेनिक ऍसिड. आणि मायनर प्रोडक्ट जो आहे तो इथिल अल्कोहोलच येणार आहे पहा, इथिल अल्कोहोलच. ओके. when ethyl propionate which on hydrolysis in presence of dilute acid to gives propionic acid. When ethyl propionate which on hydrolysis in presence of dilute acid to gives propionic acid. Propionic acid या propionic acid. Methods of preparation of acid or carboxylic acid from ester. ठीक आहे. आता एक आणखी एक पहा. आता हीच रिएक्शन फॉरवर्ड रिएक्शन हायड्रोलिसिस असली आणि रिव्हर्स रिएक्शन जर आपण इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर घेतलं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलं, डिहायड्रेशन रिएक्शन होते पहा, डिहायड्रेशन. फॉरवर्ड रिएक्शन हे हायड्रोलिसिस असेल तर रिव्हर्स रिएक्शन जर डिहायड्रेटिंग एजंट घेतला तर त्या ठिकाणी ती रिएक्शन ही डिहायड्रेटिंग रिएक्शन होऊन, डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग ईस्टर फॉर्म होते. ठीक आहे. आता पुढची रिएक्शन पाहूया. पुढची रिएक्शन मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ऍसिड फ्रॉम ईस्टर. हीच रिएक्शन आहे ईस्टर, फक्त यामध्ये अल्कलाइन हायड्रोलायसिस, alkaline hydrolysis of ester, alkaline hydrolysis of ester. When alkaline hydrolysis of ester, that is esters which on reacts with alkali like NaOH or KOH, it undergo hydrolysis to give corresponding sodium salt of acid, and which on acid hydrolysis to give corresponding carboxylic acid, to give corresponding carboxylic acid. ओके. आता यामध्ये पहा, त्या रिएक्शन मध्ये आपण एक्झाम्पल घेतलंय मिथिल प्रोप्युनेट. मिथिल प्रोप्युनेट which on reacts with dilute alkali like dilute NaOH to gives corresponding sodium salt of carboxylic acid किंवा सोडियम प्रोप्युनेट, सोडियम प्रोप्युनेट किंवा सोडियम salt of carboxylic acid which on acid hydrolysis, that is which on reacts with water in presence of dilute acid to gives corresponding carboxylic acid like propionic acid, propionic acid. Methods of preparation of carboxylic acid from ester. When ester ची रिएक्शन dilute सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर जर केली तर त्या ठिकाणी सॉल्ट तयार होतो पहिल्यांदा. हा सॉल्ट, या सॉल्टला आपण सोडियम प्रोप्युनेट असं म्हणतो, सोडियम प्रोपेनेट किंवा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. आणि त्याचं ऍसिड हायड्रोलिसिस केलं, ऍसिड हायड्रोलिसिस केलं की त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं, करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे यामध्ये मिथिल प्रोपेनेट which on reacts with dilute sodium hydroxide to gives sodium propanate, and the sodium propanate which on hydrolysis in presence of dilute acid to gives propionic acid, to gives propionic acid. This is nothing but the methods of preparation of carboxylic acid from ester. Methods of preparation of carboxylic acid from ester. ओके. आता या रिएक्शन मध्ये काय अडचण असेल तर मला फोन करून विचारायचं आणि रिएक्शन सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या नोटबुकमध्ये ह्या रिॲक्शन लिहायच्या आहेत, नोटबुकमध्ये रिॲक्शन लिहायच्या आहेत. आणखी बरेचसेच मुलं हे जे आपण व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओ पाहत नाहीत. या व्हिडिओमध्ये आम्हाला तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे का नाही हे समजते पहा.
समजतंय आणि कोणी पाहिलं आहे ते समजतंय. काही मुलं ज्या दिवशी आपला तास असतो त्या दिवशी एक साधारण 30-35 मुलं पाहतात आणि नंतर एक दिवस 2 दिवसांनी काही मुलं पाहतात आणि काही मुलं पाहतच नाही. तर याच्यावर आम्ही कॅटलॉग तयार केलेला आहे आणि व्हिडिओ जो विद्यार्थी ज्या दिवशी म्हणजे दररोजच्या दररोज पाहतो त्याची आम्ही प्रेझेंटी लावतोय पहा आणि नंतर तुम्हाला अडचणी ज्यावेळी कोविड नंतर कोरोना नंतर ज्यावेळी शाळा भरेल त्यावेळी तुम्हाला अडचणी येईल. तर दररोजच्या दररोज तुम्ही व्हिडिओ पाहत जावा आणि जे तुम्हाला होमवर्क दिलेला आहे ते होमवर्क आपल्या नोटबुकमध्ये लिहून ते आम्हाला सेंड करत जावा आमच्या पर्सनल व्हॉट्सअपवरती. ओके, धन्यवाद.